नमस्कार. आपण गट क पूर्व 2022चे गणिताचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, उपलब्ध असलेल्या विधेतून एका शहरातील रस्त्यावरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढीलप्रमाणे उघड झाले आहे. खाजगी चारचाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात. कोणत्या सर्वात जास्त करतात? खाजगी चारचाकी. ठीक आहे, सर्वात जास्त करतात असं म्हटलं आलेलं आहे, म्हणजे सगळ्यात वरती असणार आहे. त्या खालोखाल बस, ट्रक, शेवटी 2 चाकी. त्या खालोखाल बस, त्याच्यानंतर ट्रक, नंतर 2 चाकी, असं त्यांचा क्रम आहे. कशानुसार? प्रदूषण करण्यामध्ये. ठीक आहे, पुढील पर्यायातून वरील विधेच्या आधारे काढता येणारे निष्कर्ष ओळखा. शहरांच्या रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चारचाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे. आता प्रश्नामध्ये वर जर बघितलं आपण तर संख्येबद्दल कुठेही काही म्हटलं नाही. तर या ठिकाणी प्रदूषण कमी आहे वगैरे म्हटलं तर आपण निष्कर्ष लावू शकलो असतो, परंतु संख्या म्हटले, संख्येमुळे आपण काहीच निष्कर्ष लावू शकत नाही. ठीक आहे, तर मग अनिष्कर्ष लावू शकत नाही. बघा सांगतं, एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल. बघा, खाजगी जे चारचाकी होती ते बसपेक्षा ह्यांचं प्रदूषण जास्त आहे, हे आपण क्रम तर पाहिलेला आहे. ठीक आहे, याचा अर्थ जर चारचाकीचं एकूण प्रदूषण हे बसपेक्षा जास्त आहे एवढं आपल्याला माहिती आहे. जर आपण एका खाजगी वाहनामुळे होणारं प्रदूषण एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणासोबत आपण जर कम्पेअर केलं, दोघांची तुलना केली, तर आपला हा निष्कर्ष निघू शकतो की चारचाकीचे जे प्रदूषण आहे ते बसपेक्षा होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल, कारण चारचाकीचं जास्त प्रदूषण होतं बसपेक्षा. हे आपण निष्कर्ष काढू शकतो. त्यामुळं फक्त बी हा निष्कर्ष काढता येतो. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. ठीक आहे, दिव्याचे खांब जे आहेत ते का नियमित अंतरावर आहेत, बरोबर, त्यांच्यामधलं अंतर हे सारखं आहे. पहिल्या खांबापासून 4थ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. हा पहिला खांब आहे. ह्या पहिल्या खांबापासून 4थ्या खांबापर्यंत पोहोचायला त्याला किती वेळ लागला? ही लागली 6 मिनिट. याच्यापर्यंत समजलं. जर याच गतीने ती व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर किती वाजता खांबापाशी पोहोचेल? आता पहा, त्याला पहिल्यापासून 3ऱ्यापर्यंत जायचं आहे. त्याने किती खांब पार केले? 3 खांब पार केले. त्यासाठी लागला त्याला 6 मिनिट वेळ. याचा अर्थ काय झालं? एक खांब पार करायला त्याला एक खांबासाठी किती वेळ लागला? 6/3. तर एक खांबासाठी लागली किती? 2 मिनिट, बरोबर. एक खांबासाठी तुला 2 मिनिट लागले. प्रश्न म्हणते की तो 20 मिनिटे चालला. एका खांबासाठी त्याला 2 मिनिटे लागत आहे. तर मग 20 मिनिटे जर चालला तर तो किती खांब चालेल? आणखी 10 खांब चालेल. समजलं? 20 मिनिटे जर चालला तर आणखी 10 खांब का चालेल ना? आणखी 10 खांब चालेल, कारण एका खांबासाठी त्याला 2 मिनिटं लागतात. एका खांबासाठी 2 मिनिट लागत आहे. तर मग 20 मिनिट जर तो चालला असेल तर तो 10 खांब आणखी समोर गेला तर ती कितव्या स्तंभापाशी असेल? आता आपण मोजणी कुठून सुरू केलेली आहे? पहिल्यापासून 4थ्यापर्यंत गेला, बरोबर, 6 मिनिटामध्ये, बरोबर. म्हणजे 4थ्यापर्यंत जायला त्याला किती वेळ लागला होता? 6 मिनिट. आपण मोजणी कुठून सुरू केल्या? 0पासून सुरू केल्या की 1पासून सुरू केल्या? 1पासून सुरू केल्या. तर मग त्याला तिथून 10 खांब आणखी जास्त लागणार. कुठून? 1पासून 10 खांब जास्त लागणार. मग 1पासून 10 खांब जास्त लागणार म्हणजे 1 + 10 बरोबर 11व्या खांबाजवळ असेल तो. समजलं पद्धत? प्रश्न उत्तर 2 असणार याचा. समजलं? असा असतं. यानंतर पुढचा प्रश्न आहे. हा खूप लांबलचक प्रश्न आहे. 60 मिनिटाच्या परीक्षेमध्ये असा प्रश्न सोडवला तर नाही पाहिजे, परंतु ठीक आहे, चल, कारण टाईम खूप कमी भेटतो आपल्याला. प्रश्न पाहू. प्रोटीन्सच्या उत्तम सोर्स असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. मासे काय आहेत? प्रोटीनचा उत्तम सोर्स आहेत. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात गैरवाजवी मासेमारी केली जाते, तर काही ठिकाणी ते पूर्णपणे संपवले गेले आहेत. मानवी वापरासाठी मत्स्योत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे, पण यात मत्स्यशेतीशी संबंधित पाणी प्रदूषण आणि लागून असलेल्या नैसर्गिक माशांच्या समूहात आजारांचा प्रादुर्भाव पसरवणाऱ्या पर्यावरण जोखमीचेही व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. यासाठी जलशेती क्षेत्राने मत्स्य प्रजाती, विशेषतः कुपासारख्या भक्षक माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरणस्नेही
पद्धती विकसित केली पाहिजे. सागरी वन्य पकडीचे मासे खायला घालून पोचलेल्या कृपासारखे मासे खाण्याचे धनवान लोकांना वेड असते आणि याचा सागरावर ताण येतो. अशा प्रकारचा एक छोटासा पॅसेज दिलेला आहे. ठीक आहे, हा पॅसेज आहे. या पॅसेजवरून हे खालचे निष्कर्ष काढायचे आपल्याला. तर त्याने काय सांगितले, पुढे दिलेल्या विधानातून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष काढा. त्या पॅसेजचा निष्कर्ष काढायचा आहे. पर्याय एक सांगतो, पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारी आहार सवयीचा करून घ्यायला प्रोत्साहित केले पाहिजे. शाकाहारी आहाराबद्दल पॅसेज काहीच बोललं नाही. पॅसेजचा पहिला निर्णय असतो, पॅसेजचा पहिला नियम असतो आपल्याला माहिती आहे. पॅसेजमध्ये जे दिले ते खरं पकडायचं, पुढे चालायचं. नाही दिलं ते बिलकुल वगैरे थोडं पळायचं नाही. तर मग ते शाकाहारीबद्दल काहीच बोललं नाही, तर पहिला ऑप्शन येणार नाही. दुसरं काय, जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरणस्नेही यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे. प्रतिबंध घालून काय फायदा? प्रतिबंध घातला तरी बेकायदेशीर गोष्टी ते करतात ना, असं होता. दुसरं पण नाही येणार. तिसरं काय सांगतं, सागरांवर येणारा ताण टाळण्यासाठी लोकांना तळ्यात व नद्यात राहणाऱ्या गोड्या पाण्यातील मासे खायला प्रोत्साहन करणे. थोडा ताण कमी पडू शकतो, पॉसिबिलिटी आहे. फक्त काही प्रजातींच्या माशांची शेती परिस्थितीच्या जैवविविधतेला बाधक ठरत आहे. फक्त काही नाही तर सर्व म्हटले, सर्व माशांवर त्याच्या ताणतणाव पडतो आहे. त्यामुळे पर्यावरण 4 पण चुकीचं आहे. काय म्हणजे उचित निष्कर्ष काढा, तर 3च जरा जास्त पॉसिबल वाटते. तर पर्याय क्रमांक 3 थोडं बरोबर आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. काय म्हणले, अशोक हा आहे अशोक. अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली पण चेतनपेक्षा नाही. समजलं? अशोकने मोहनपेक्षा मारली म्हणजे मोहनच्या वर आला अशोक, पण चेतनपेक्षा नाही म्हणजे चेतनच्या खाली आला. बरोबर, इथंपर्यंत संपलं. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने मोहन एवढी उंच उडी मारली नाही. कोण? नरेशने. काय केलं? नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली. हे आहे कृष्णापेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने मोहन एवढी उंच उडी मारली नाही. मोहन एवढी मारली नाही म्हणजे मोहन याच्यापेक्षा वर आहे. काय? बरोबर आहे. आता मोहनपेक्षा हे खालच्या कमी उड्या मारल्या कोणी? नरेशने कृष्णाने, म्हणजे यांच्या दोघांपेक्षा कमी मारल्या असतील चेतन आणि अशोकपेक्षा. साहजिक आहे. बरोबर. तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल? तर मग आपल्याला काय करायचं, हे मोहनच्या खालचे जे आहेत ते इकडेच द्या. हे मोहनच्याच नंतरचे आहेत. हे 2 नरेश आणि कृष्णा जे आहेत ना, हे मोहनच्या नंतरचे आहेत ना, त्यांना इकडे आणू आपण. बरोबर. हा मोहन इथला आहे तर उडून टाकू. हा उडला मोहन इथला, मोहन इकडे आला ना. तर मग हा क्रम आहे, चेतन, अशोक, मोहन, नरेश, कृष्णा. चेतन, अशोक, मोहन, नरेश, कृष्णा. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. एकदम सोपा प्रश्न होता, एकदम सोपा आणि लवकर सॉल्व्ह होणारा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपण थोडा डिटेलवाला प्रश्न वाटतोय. जागा आहे का? हो आहे. बघा, काही व्यक्ती बाकावर बसले आहेत. व्ही ही व्यक्ती एनच्या शेजारी आहे. 1 व्यक्ती झाली. एन 2 व्यक्ती झाली. एस 3 व्यक्ती. ती जीच्या शेजारी आहे 4 व्यक्ती आणि एजे हे 5 व्यक्ती झाल्या. दुसरं दिले का काही? नाही. एकूण व्यक्ती दिल्यात 5 व्यक्ती झाल्या. 5 व्यक्ती लिहून ठेवायचं, लक्ष राहतं आहे. ठीक आहे. त्यानं काय म्हटलं, एजे बाकाच्या डाव्या टोकाला एकाची जागा दिलेली आहे कन्फर्म. इथून समजलं आपल्याला 5 व्यक्ती आहेत तर 1 2 3 4 5 जागा दिल्या. एजे ही डावी बाजू आहे आपल्याला माहिती आहे आणि ही उजवी बाजू आहे. एजे बाकाच्या डाव्या बाजूला आहे. हा आला एजे. खतम. एजे संपला. एजे बाकाच्या डाव्या बाजूला आणि यस बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे. यस उजव्या टोकाकडून दुसरं, हे उजवं टोक आहे. यस दुसऱ्या स्थानी आहे. समजलं? हे 1 2 3 4 5 इकडून घेऊ आपण. हे दुसऱ्या स्थानी आहे यस. समजलं एवढं? इथंपर्यंत झालं. नंतर व्ही ही व्यक्ती एनच्या उजवीकडे आहे. व्ही ही व्यक्ती एनच्या उजवीकडे. आता एन कुठं आहे माहीत नाही आपल्याला, पुढे जाऊ आपण. एजेच्या उजवीकडे आहे आणि एजेच्या कोण आहे? व्ही ही व्यक्ती एनच्या उजवीकडे आहे आणि एजेच्या उजवीकडे आहे. व्ही ही व्यक्ती एनच्या उजवीकडे आहे आणि एजेच्या उजवीकडे आहे. एजेच्या पण उजवीकडे आहे आणि एनच्या पण उजवीकडे आहे. मग हा इथं येणार एन एवढं समजतंय आणि इथं येणार व्ही. समजलं? एवढ्या जणांच्या जागा फिक्स झाल्या. नंतर पुढे काय दिले? व्ही आणि एस सोबतीने बसले आहेत. व्ही आणि एस सोबतीने बसलात. हो झालं, आलं आहे आपलं व्ही आणि एस 2 आणि 3 नंबरला. जर जी आणि व्ही यांनी त्यांच्या जागा अदलाबदल केली. आता जीची जागा आपल्याला भेटलेली आहे का? वरचं वाचले का आपण? हां, इथे दिलं आहे व्ही ही व्यक्ती एनच्या शेजारी आहे. व्ही ही व्यक्ती एनच्या शेजारी आली. बरोबर आली.
बरोबर. व्ही व्यक्ती एनच्या शेजारी आहे दिले, व्ही व्यक्ती एनच्या शेजारी आली, कन्फर्म. याच्यानंतर पुढचं काय आहे, एस ही व्यक्ती जीच्या शेजारी आहे, एस ही व्यक्ती जीच्या शेजारी आहे. इकडे व्ही आहे म्हणजे जी इकडं आला, कन्फर्म झाली जीची जागा, हा आला जी. जागा 5ला 5 लोकांच्या कन्फर्म झाल्या. ठीक आहे. आता मेन मॅटर काय आहे पुढचा बघू आपण. त्यानं काय म्हटलं आहे, जर जी आणि व्ही यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली, म्हणजे जी आणि व्ही दोघांमध्ये मस्ती झाली. दोघांनी काय केलं, ह्याने व्हीची जागा ही 3 आहे, जीची जागा 1 आहे. ह्या दोघांनी जागा अदलाबदल केल्या. ह्याने इकडे गेलं आणि ह्याने इकडं आलं. तर मग नवीन जागा जर बघितली तर नवीन हा जी आहे इथं, हा जी इथं आला आणि हा व्ही इथं आला. नवीन जागा आहे त्या वरच्या, बरोबर. हा जी इथं आला, हा व्ही इथे आला. याच्यानंतरचं पुढचं काय आहे, तर या माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानापैकी सत्य नसलेले विधान कोणते, म्हणजे सत्य नसलेले अंडरलाईन करा विधान कोणते. बघा, त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहिती नसल्याने स्थाने निश्चित करता येणार नाही. बघा, त्यांची विधाने तोंडे माहिती आपल्याला कुठं आहेत म्हणून माहिती नाही आहे, तर स्थाने निश्चित करता येणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. पण आपण स्थाने तर निश्चित केलेली आहेत ना, पण तरी आपण त्यांना आपल्या दिशा माहिती नाही, आपल्याला बिलकुल दिशा नाही सांगितली, दिशा आपल्याला त्यांची माहीत नाही, तरीसुद्धा आपण त्यांची स्थाने निश्चित केली सगळ्यांची. कन्फर्म आहे स्थाने. इथून हलून दाखवा. ह्याच्यावरच्या सगळ्या जे कंडिशन दिलेले आहेत 1 2 1 2 जे काही दिलेले आहेत याने कंडिशन, त्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतात आहे ना, म्हणजे त्यांच्या जागा ह्याच आहेत फिक्स. तर मग ऑप्शन 1 काय आहे, ऑप्शन 1 चुकीचं आहे. ठीक आहे, ऑप्शन 1 आहे चुकीचं. हां, दुसरं काय आहे बघू, जी मधल्या स्थानावर आहे, जी ह्या मधल्या स्थानी आहे का बघू. हो, जी मधल्या स्थानी आहे. आपण चेंज केली ती जागा, जी मधल्या स्थानी आहे, तर हे बरोबर आहे. पुढं काय आहे, व्ही टोकाच्या स्थानावर आहे. व्ही हा टोकाच्या स्थानावर आहे का. हो, व्ही पण बघा उजवीकडून उजवीच्या टोकाच्या स्थानावर आहे, व्ही पण बरोबर आहे. पुढं काय म्हणजे एन दोनापैकी 1 टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे. एन दोनापैकी 1 टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे का. हो, डाव्या टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे ना तो. हा एक पहिलं स्थान, हे दुसरं स्थान, एन दुसऱ्या स्थानी आहे. तर ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली, बरोबर. तर मग ह्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाला ना. प्रश्नाने काय विचारले, सत्य नसलेले कोणतं आहे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. समजलं, हे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. ही वाक्य बरोबर आहेत म्हणून आपण राईट केलं, असं नका समजा इकडे राईट केलं म्हणून 3 उत्तर येतील, तसं नाही आहे. ही वाक्य बरोबर आहेत. तर सत्य नसलेलं कोणतं आहे, पर्याय क्रमांक 1. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. समजलं, एवढंच होतं याचं. पुढचा प्रश्न आहे, जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात. आता हे असले प्रश्न आले ना, काम, माणसं वगैरे, तास वगैरे, यासाठी बघा MDH आपल्याला मसाले माहिती आहेत. सगळ्यात सोपी ट्रिक आहे MDH असंच म्हणते ना ते, असली मसाले सच MDH हां अशाच प्रकारे असतं. हां बघा, MDH, M म्हणजे काय असतात, माणसे. या अगोदर लिहून घ्या, नंतर कन्फ्युजन तुम्हाला. M म्हणजे मेन, म्हणजे माणसं आली. D म्हणजे डेज येतात आणि H म्हणजे आवर्स येतात. उगाच असं लिहिलं नाही, यांना अर्थ आहे. M म्हणजे मेन, D म्हणजे डेज आणि H म्हणजे आवर्स. बघा, आता ही पहिली कंडिशन दिली, त्याच्यामधली इकडे लिहा. पहिल्यांदा माणसं किती दिलेत, 10 लिहिले, गुणिले पहिले दिवस किती दिलेत, दर दिवशी 2 तास, याप्रमाणे 5 दिवसात करतात, म्हणजे 5 दिवस. आवर किती दिलेत, दर दिवशी 2 तास. बरं, ही झाली पहिली कंडिशन. आता इकडली बघा दुसरी काय म्हणते, 2 माणसे, M2 आला, 5 तास, किती दिवस लागतील, दिवस काढायचे, त्याला आपण 1 समजू आणि 5 तासला लिहिणार 5 तासा. ठीक आहे. आता हा 5 तासा कटला, हा 5 तासा कटला, त्यांना मी दुसरी पेन वापरतो काढण्यासाठी. हा 5 अशाच कसा कटला, हा 5 तासा कटला, हा 5, हे समोरासमोर आहेत कटले, हे 2 समोरासमोर कटले, मग X बरोबर किती आलं, 10. तर याचं उत्तर येईल, त्याला लागतील किती, 10 दिवस. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आता हे काटाकाटी कशी आहे तुम्हाला समजते का. बघा कसं होतं, हे 10 गुणिले 5 गुणिले 2, हे शॉर्ट आहेत मित्रांनो. 2 गुणिले 5 गुणिले X. आता हे इकडे कुठं आहेत, गुणाकारात आहेत, बरोबर आहे. इकडे गेलास कुठं जातील, भागाकारामध्ये जातील, एवढं समजते. मग हे 10 गुणिले 5 गुणिले 2, हे जशाच तसं इकडलं आहे. इकडले दोघं इकडे गेले, हे 2 गुणिले 5, हे जे 2 गुणिले 5 दिले इथं, हे 2 गुणिले 5 जे दिलेलं आहे, ते इकडे गेलास कुठं जाईन, भागाकारात जाईन. हा X जशाच तसा इथंच, बरोबर. हा 2 कटला, हा 2 कटला, हा 5 कटला, हा 5 कटला, राहिलं काय, तेच राहिलं नाही, X बरोबर 10. म्हणजे जे समोरासमोर असतील ना, तर डायरेक्ट तिथं काढा, ते भागाकारामध्ये नेणं वगैरे तसल्या गोष्टी करत बसू नका. अशानं आपल्याला टाईम वाचवायचा आहे, बरोबर आहे की नाही.
ह्यालाच म्हणतात टाईम वाचवणं. तर ह्याचं उत्तर येणारा पर्याय क्रमांक 3, 10. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेन बदलू द्या. हां, पुढचा प्रश्न आहे, पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ ठरवण्यासाठी जुळणीतील तिसरे विधान, तिसरे आहे या ठिकाणी, उरे झाले. तिसरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानानंतर आधारित निष्कर्ष विधानात असायला हवे. समजली कंडिशन. पहिलं काय सांगितले, काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत. वाहनांची वाहतूक, आता ह्याने सांगितलं काय माहीत आहे का, हे आपल्याला थोडक्यात इंग्लिशमध्ये असतात बघा असे प्रश्न, इंग्रजी बँकिंग टाईपला प्रश्न असतात. त्यांना फक्त एक हे जे वाक्य दिलेलं आहे त्यांची वाक्यांची जुळवाजुळव करायचं आहे आणि त्यापासून एक असं तार्किकदृष्ट्या यथार्थ म्हणलं नाही तर तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद दिसला पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे असे जर प्रश्न बनायचे आपल्याला समबिमा असल्यापासून आपण सुरुवात करू शकत नाही ना. समजते तुम्हाला. हे तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद करायचं याचा अर्थ जे आपण आता बनवतो आहे हे जे वाक्यांपासून, या वाक्यांपासून आपल्याला एक थोडक्यात एक वाक्य बनवल्यासारखं बनवायचं किंवा पॅसेज बनवल्यासारखं बनायचं ज्यांचा अर्थ क्रमाक्रमाने लागेल त्या टाईप. जर मी समजा या ठिकाणी मी घेतलं पहिलंच वाक्य, काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. इथं सुरुवात कशापासून केली, काही वाहने. कोणती काही वाहने, कुठली काही वाहने, देणेघेण्या काही वाहनांचं सुरुवात अशी कोणी करतं का स्टांजाची? बिलकुल नाही करत. मग एनं जशी सुरुवात झाली ते सगळं उडून टाका. ए कुठं लिहिलं आहे का, बी सी कुठंच नाही आहे, वाचला विचारा ये. आता बीला जा. अगोदर बघा काहीने कुठं सुरू आहे का, बघा डीमध्ये बघा. डीमध्ये काय दिले, काही वाहनांची वाहतूक कार्बन. कोणत्या काही वाहनांची, आम्हाला काय देणं कुठल्या काहीचं, काहीपासून सुरुवात होत आहे, कोणत्या त्याच्याची होत नाही. डीवाले उडून टाका सगळे. डी दिले का कुठं, डी बी दिले नाही, डी बी वाचला का. पुढं बघू आता, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड, बी काय सांगतो, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते. हो, यापासून सुरुवात होऊ शकते. त्यानंतर पुढचं आहे, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. यापासून बी सुरुवात होऊ शकते. तिसरं आहे, वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. इथं आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे तर त्याने सांगितले, जुळणीतील तिसरे विधान, जुळणीतील तिसरे विधान आहे, तिसरं जुळणीतील तिसरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानांवर आधारित निष्कर्ष असायला हवा. जर आपण ही खालची विधाने पाहिली, पहिलं विधान सांगतं काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक आहेत, हे नाही होऊ शकत. याच्यानुसार आपण बघू अगोदर तिसरे विधान कोणते कोणते आहेत. तर सी, काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड वाहून, हे इथे जर आपण क्लोजली पाहिलं तर एमध्ये सांगितलं आहे काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत, इथं निगेटिव्ह सेन्स दिलेला आहे. आणि डीमध्ये पण काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायूंचा उत्सर्ग करत नाही, इथं पण निगेटिव्ह सेन्स दिलेला आहे. समजते. म्हणजे वाक्यांच्या संदर्भामध्ये म्हणतो, पर्यावरणासाठी चांगलंच आहे पण वाक्याच्या संदर्भामध्ये निगेटिव्ह सेन्स दोन्हीमध्ये दिले. आपण निष्कर्ष वगैरे वाचतो तेव्हा कधीही बघितले की पॉझिटिव्ह ह्याचा कधीही सेन्स जो आहे तो निगेटिव्ह येत नाही निष्कर्ष. आपण मग विचार केलेला आहे, पॉझिटिव्ह युक्तिवाद जो असतो त्याचा कधीच निष्कर्ष निगेटिव्ह येत नाही असं म्हटलेलं आहे आपण. त्यामुळे डी आणि ए जे लास्टला असतील ते सगळे उठून टाकायचे. तर मग ते डी दिलं, इथे ए दिले लास्टला. बरोबर. निष्कर्ष सांगितला ना आपण, तिसरा निष्कर्ष आहे म्हणे. डी आणि ए तिसरा निष्कर्ष दोन्हीमध्ये आहेत, दोन्ही बी उडून टाकायचे अगोदर. दोन्ही पर्याय येणं शक्यच नाही आहे कारण त्याचा निगेटिव्ह सेन्स बनतच नाही. ठीक आहे. आता मग बी ई सी का सी बी ई या दोन्हीपैकी कोणतं अगोदर कोणतं नंतर याच्यावरती संदर्भ असायला पाहिजे. तर मग आपण बघू अगोदर बी आहे का, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंना उत्सर्ग करते. याच्यापेक्षा अगोदर जर हे बघितलं, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत, हे हानिकारक आहेत, तर मग त्यांना परिणाम करणारे घटक कोणते आहेत, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते. हे बरोबर वाटतं आपल्याला, कारण सी अगोदर जरा हे वाटतं, युक्तिवाद चांगला वाटतं तार्किक. पहिल्यांदा काय म्हणते, कार्बन डायऑक्साईड आणि हरितगृह वायू जे काही हरितगृह असतील, ग्रीन हाऊस गॅसेस असतील ते हानिकारक आहेत म्हणते पर्यावरणाला, पर्यावरणाला हानिकारक. ठीक आहे. हे हानिकारक आहेत. मग हानिकारक असल्यास त्यांना उत्स्फूर्त करणारे घटक कोणते आहेत, तर वाहने असं सांगितलेलं आहे. तर मग पहिले सी येणार नंतर बी येणार. बरोबर. हे घटक पर्यावरणासाठी हानिकारक आहेत असं सीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते. म्हणजे वाहनाचे जे ट्रॅफिक असतं, आपले वाहतूक असते ती या गोष्टींना हे करते, प्रादुर्भाव करते. म्हणजे सी अगोदर येणार आहे नंतर बी येणार आहे. समजलं. सी अगोदर नंतर बी. आणि दोघांचा निष्कर्ष काय असणार आहे, वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
तेच निष्कर्ष आहे दोघांचा. तर याचा क्रम कोणता असायला पाहिजे? CBE, बरोबर. तर CBE पर्याय क्रमांक 2 याचा उत्तम क्रमांक पाहिजे. समजलं. छोटीशी गोष्ट होती. कधीही आपण जर निष्कर्ष काढला, एखादी युक्तिवाद जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा निष्कर्ष कधीही निगेटिव्ह येत नाही. त्यामुळं निगेटिव्ह निष्कर्ष असलेले दोन्ही ओढून टाकले आपण. ए हा निष्कर्ष येऊ शकत नाही तिसरे विधान, आणि डी पण तिसरे विधान येऊ शकत नाही. त्यामुळं ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 हे आपण अगोदर ओढून टाकले. मग ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 म्हणजे थोडंफार इकडे होतं, ते आपण आपल्या ह्याच्यानुसार करून टाकलं. ठीक. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? प्रश्नचिन्ह आहे इथं. कोणती संख्या येईल म्हणते? कोणते कोणते क्रम दिले आहेत? 32, 33, 37, 37, 46, 62 आणि इथं विचारलं काय आहे. बरं. ह्याचं वाढले किती वाढला? 1ने वाढला. 32 1 33. 33मध्ये वाढले किती ना? 4ने वाढले, बरोबर. 33 आणि 4 37. 37चं 46 कसं झालं? 46 + 37 9ने वाढलं. 46चं 62 कसं झालं? 16ने वाढलं. काय दिसतं इथं? +1 +4 +9 +16. पॅटर्न दिसतोय का काही? हो. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग. तर मग इथं काय व्हायला पाहिजे? 5चा वर्ग ॲड व्हायला पाहिजे. किती? 25 ॲड व्हायला पाहिजे. कशामध्ये? 62मध्ये. तर मग 62 + 25 किती येते? 5 आणि 2 7, 6 आणि 2 8. किती येणार? 87. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती? त्यांची सरासरी म्हणले 60 आहे. ठीक आहे. सरासरी 60 म्हणजे तिघांची बेरीज किती असणार आहे? 60 × 3. तिघांची आहे ना. 60 × 3 तिघांची बेरीज झाली 180, बरोबर. आता गुणोत्तर दिले 2:3:4. असे प्रश्न सोडवायचे तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा. गुणोत्तरची बेरीज करा. किती झालं? 4 आणि 3 7 आणि 2 9. आपलं गुणोत्तर आले 9, पण त्याने म्हणता 180 आहे. आपलं गुणोत्तर आले 9, पण त्यांनी म्हणता 180 आहे. तर ठीक आहे, 9 = 180 करून टाका. 1 = 20. समजलं काय मॅटर आहे इथं? असेच प्रश्न सोडवतात. तुम्हाला ट्रिक सांगतो मी मित्रांनो. हे गुणोत्तर प्रमाण असो, कोणतेही घ्या, मिक्सचर ॲलिगेशन, ॲव्हरेजेस घ्या, आपलं शेकडेवारी घ्या, नफा तोटा घ्या, काहीही घ्या यार तुम्ही. अशा ट्रिक्स एवढा सिम्पल ट्रिक्स आहेत नाही, बराबरी करणं लय सोपं जातं तुम्हाला. कधीही असे गुणोत्तर दिसल्यानं अगोदर आपल्या तोंडावर हसू दिसलं पाहिजे. गुणोत्तर दिसले की प्रश्न आरामात सुटणार आहे. कितीही आवडता प्रश्न आरामात सुटतो. गुणोत्तर दिसलं तिथं प्रश्न आरामात सुटणार. लक्षात ठेवायचं कधी. 2:3:4 दिले तर त्यांची बेरीज करा. किती आली? 4 आणि 3 7 आणि 2 9. ती त्यांची बेरीज टोटल तिघांची बेरीज आली, बरोबर. आणि ही ॲव्हरेज दिली आपल्याला तिघांचं 60 वर्ष सरासरी दिल्या. मग तिघांची बेरीज किती येणार? 180. त्या लोकांची बेरीज बरोबर गुणोत्तराची बेरीज करून टाका, म्हणजे एकाची व्हॅल्यू भेटेल आपल्याला. तर 1 = 20 भेटले. तर मग किती दिले? 2:3:4 हे गुणोत्तर आहे. त्यांनी काय म्हटले? सर्वात तरुण सर्वात वयस्कर. आता ह्यांच्यापैकी बघून तुम्हाला कोण वाटतं सर्वात तरुण कोण असेल? 2 वाला सर्वात तरुण असेल ना यार. सर्वात वयस्कर 4 वाला. एवढा दिमाग तर असेल. सर्वात तरुण कोण आहे? 2 वाला. आपला आले 1 = 20. तर सर्वात तरुणचं वय किती? 2 = 2 × 20. तर 2 × 20 2 बरोबर त्याचे येणार 40 वय. आणि 4चं किती येणार? 1 = 20 तर 4 = 80. तर दोघांच्या मतलब फरक किती असतं 40मधला? 40 आणि 80मधला फरक किती आहे? 40 वर्ष. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. सगळ्यात सोपं आहे. काही ते एक्स बिक्स मानत बसायचं नाही असल्या गोष्टीला. वरच्यावर फिरून टाकायचं असल्या प्रश्नाला. ते मी सांगतोय तुम्हाला म्हणून एवढा टाईम लागलेला आहे. नाहीतर फटफट सोडलं तर काहीच लागत नाही. 10 ते 15 सेकंड लागतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 10. रस्त्यावरच्या विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. किती विकल्या? निम्म्याहून 2. समजा तिच्याकडे किती बाहुल्या आहेत? ए बाहुल्या आहेत. तिने तिच्या निम्म्याहून A/2हून 2 अधिक विकल्या. हे काय केल्यात? विकल्यात. हे विकल्या. ठीक आहे. A/2 अधिक 2 एवढ्या विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे आहेत किती बाहुल्या? तिने विकल्या A/2 अधिक 2 म्हणजे उरल्या किती? अर्ध्या उरल्या. ठीक आहे. अर्ध्या उरल्या. त्यातल्या 2 तिने एक्स्ट्रा तिथे गेल्या. आता म्हणजे इथून 2 गेल्या आणखी एक्स्ट्रा, बरोबर. एवढं उरल्या तिच्याकडं. A/2 - 2 एवढं उरल्यात. ठीक आहे.
आता तिनं उरलेल्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. ह्या उरलेल्यापैकी तिनं दुसऱ्या दिवशी तिनं उरलेल्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. मग हे A वजा 2 भागिले 2 ह्या उरलेल्याच्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 या उरलेल्याच्या निम्म्यापैकी 2 कमी विकल्या. बरोबर समजलं एवढं? निम्म्यापैकी 2 कमी विकल्या, ह्या दुसऱ्या दिवशी विकल्या. तर मग मॅटर काय झाला, तिच्याकडे किती बाहुल्या उरल्या दादा? 26 उरल्या किती? 26. पण इथे हे काय, दुसऱ्या दिवशी हे विकलेले आहेत, विकल्या. मग ह्याच्यामधून उरल्या किती बघू आता. याच्यामधून उरल्या किती? उरल्या दुसऱ्या दिवशी किती उरल्या? A भागिले 2 वजा 2 हे निम्म्या उरल्या त्यांच्यापासून. आणि हे 2 जे आहे ते 2 एक्स्ट्रा इकडे गेल्या ना, विकल्या. तर मग त्या 2 उरल्या. समजलं तुम्हाला काय झालं? तर ह्या 2 एक्स्ट्रा तिकडे गेलेल्या आहेत, 2 कमी विकलेल्या आहेत ना, मग त्या 2 उरलेल्या इकडे आल्या, 2 उरल्या. मग A भागिले 2 वजा 2 हे आपल्याकडे भेटलेलं आहे. आता हे जे आपल्याकडे भेटलेलं आहे उरलेलं आहे एकूण, त्या प्रश्नामध्ये किती सांगितलेलं आहे त्यानं म्हणते 26 बाहुल्या शिल्लक राहिलेल्या आहेत. तर हे बरोबर 26 एवढं आलेलं आहे. ठीक आहे, तर मग सोडून घ्या. हे बरोबर 26. तर बघा, हे A भागिले 2 वजा 2 जसं असतं समोरचं भागिले 2 हे अधिक 2 जसं असतं इकडलं, हे 26 इकडं. आता हे 2 इकडे गेला 26मधून वजा होणार, बरोबर. आणि हे 2 बरं ते पुढचं करून नंतर. A भागिले 2 वजा 2 इथंपर्यंत आलं. हा 2 इकडे गेला, काय झालं? 26मधून 2 गेले, उरले 24. आता हा 2 इकडे भागाकारामध्ये होता, हा इकडे गेला कुठं जाईन? गुणाकारामध्ये जाईन. झालं, इथं होणार 48. तर A भागिले 2 बरोबर हा इथला वजा आहे, हा इथला वजा दिसतोय, हा इथला वजा इकडे गेलास प्लस होईल. हे 48 होईल, हे प्लस 2 होईल ना, 24 गुणे 48. आणि हा इकडं मायनस केलास इकडे होईल काय? प्लस 2 किती येणार? 50. इकडे येणार 50, बरोबर. तर मग इकडे आपण 50 लिहू. हा 2 इकडे गेला की गुणाकारात जाईल. तर हे बरोबर 100 बाहुल्या. ठीक आहे, तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 100. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 संख्यांची गुणोत्तर 3:4 या प्रमाणात आहेत, तर त्यांच्या वर्गांची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या? बघा, संख्या जर बघितलं तर पहिली संख्या कोणती असणार आहे? पहिली संख्या असेल 3x आणि दुसरी संख्या असेल 4x. या दोघांच्या वर्गांची बेरीज, त्यांच्या वर्गांची बेरीज म्हटले तर 3x चा वर्ग अधिक 4x चा वर्ग, त्यांची बेरीज किती होणार आहे? 400 होणार आहे. तर 4 आणि 3 7, 3x चा वर्ग म्हणजे 9x चा वर्ग अधिक 16x चा वर्ग बरोबर 400 आलं. तर 16 9 येणार 25, हे x चा वर्ग बरोबर 400 जसं असतं तसं. 25 इकडे भागाकारात जाईल, तर x स्क्वेअर बरोबर आहे 400 भागिले 25. तर 25 एका 25 उरले 15, 150 15 25 एका 150. तर x स्क्वेअर बरोबर 16 आलं, तर x बरोबर येणार 4. आता हे 4 जागी ठेवून द्या. पहिली संख्या होती 3x, बरोबर. पहिली संख्या किती होती? 3x. तर बरोबर 3 गुणिले 4, पहिली संख्या आली 12. आणि दुसरी संख्या होती 4x, बरोबर 4 गुणिले 4 किती येणार? 16. दुसरी संख्या 16. तर पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. आता या ट्रिकने सोडू शकत नाही का? तर हो, सोडू शकतो, पण तुम्हाला खूप कन्फ्यूज होईल. ट्रिक जर तुम्ही चांगल्याने मास्टर केली तर तुम्हाला एकदम सोपं जाईल, एवढं काही नाही. बघा, ट्रिकने जाऊ आपण. त्यांनी काय सांगितले? गुणोत्तर दिले, ट्रिक लावू शकतो. त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणले तर गुणोत्तराचाच वर्ग करा डायरेक्ट. 3चा वर्ग 9, 3 4 हे दिले, तर ह्यांचा वर्ग करा. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, दोघांची बेरीज 25. आपण म्हटली 25 आहे, त्यानं म्हणते 400. तर हो करा. तर 25 हे 1 बरोबर 16 आलं. तर एक संख्या आली 16, तर दुसरी संख्या 12, बरोबर. पकडून चला. ही जी ट्रिक आहे ना, तुम्हाला थोडं वरच्यावर थोडं असं म्हणजे चांगल्याने समजून गेले ना, तुम्ही हे प्रश्न फटाफट सोडून टाकता. हे असं एक्स वगैरे करायची जास्त गरज पडत नाही. तर मॅथ्समध्ये बघा, एक्सची गरज असते, पण जे आयोग विचारतं अशा खूप कमी प्रश्नांमध्ये एक्सची गरज लागते बरं का. आयोग तसेच प्रश्न विचारतात जास्त करून. तरी आयोगाला नाही वाटत मुलांनी जास्त प्रत्येक प्रश्नाला 1.5 मिनिट द्यावं म्हणून. त्यांनाही माहिती आहे ते असेच प्रश्न विचारतात जे प्रश्न आपण सहज सोडू शकतो. असे प्रश्न जास्त विचारतो आयोग. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला व नंतर तेजीमुळे 30% वाढवला, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली? आता तुम्ही ते ट्रिकनी करत बसा. कसे ट्रिकमध्ये करतात तुम्हाला माहिती आहे, पण आपली ट्रिक घेऊ. ती दुसऱ्यांची ट्रिक माहिती नाही आपल्याला. आपली ट्रिक घेऊ.
10% कमी केला. 10% म्हणजे 1/10 आपल्याला माहिती आहे. 30% 3/10 हे पण माहिती आहे. 30% टक्के कसे काढणार तो? 30% म्हणलं ना, 30 बरोबर टक्के म्हणले की भागिले 100 करायचं. 1 कटलं 3/10 आलं. तशाच प्रकारे 10% कमी म्हटले तर 10चं 9 झालं. कमी म्हटले की जेवढं वर आहे तेवढं कमी करायचं. त्याच्यामुळे तो 30% वाढवला, म्हणजे 10चं इथं म्हणले वाढवला तर वर किती आहे? 3. 3नी वाढवा 13. करा भागाकार, गुणाकार 100. आणि 13 किती? 17 दुरुशे 117 बरोबर. फरक किती आहे 17चा? कशावरती? 100वरती. 17चा फरक आहे 100वरती. होईल रे 100. 100 कटलं काय झालं? 17ने वाढले ना, दिसतंयच की आपल्याला. 100 तर झाले 117. 17ने वाढला. किती टक्के वाढ झाली? 17% वाढ झाली. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. किती लागलं तुम्हाला? काय लागले अरे? तुम्ही 10% म्हणजे 1/10 लिहित बसणार आहे का तुम्ही? 3/10 लिहित बसणार का? एवढं दिमाग समजतं ना आपल्याला. आपल्याला तिथे जाऊन करायचं काय? फक्त 10% कमी झाला, 10चं 9. 30% वाढला, 10चं 13. करा गुणाकार, हे झालं 100. ते असं की 117. 117नं वाढला, डायरेक्ट वरच्यावर भेटते. टाईम लागतो का सांगा तुम्ही? बाकी मग तुम्ही तुमची ते जे काय तुम्हाला दुसऱ्याने सांगितलं ते करत बसा. मी काय सांगतोय बघा. दुसऱ्याने सांगितलं कसं करणार? 10% कमी केला. 10% म्हणजे 90. 90नी कमी केला, 90/100. मग काय केलं? 30% वाढवला, म्हणजे 130 झालं. डबल 100 करा. हे करत काटत बसा. नंतर जाऊन काय करणार होते? काटणार का नंतर? काटत बसा. हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला. राहिलं काय? 9 × 13 भागिले 100. आता 13 मी 117 भागिले 100. कितीनं वाढले? 17नं वाढले. एवढं काढत बसा. काही करायचं तुम्हाला तुमच्या मनावर आहे. मी काय सांगू शकत नाही. आपली ट्रिक सांगितली आपण. ठीक आहे. आता हे जर तुम्ही कशाचा प्रश्न होता? हा शेकडेवारीचा प्रश्न आहे. शेकडेवारीचे प्रश्न कसे सोडायचे काय नाही याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. लवकरच बाकी गणिताचे पण व्हिडिओ येतील. मी लवकरात लवकर प्रयत्न करेन. ठीक आहे. तर हा होता प्रश्न 12वा. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर वळून जागा आहे का खाली? काढलं नाही वाटत. अच्छा ठीक आहे. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. हा पूर्व दिशा माहीत आहे आपल्याला. ही वरची उत्तर असते, इकडं पूर्व असते बरोबर. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. हे झालं 10 किलोमीटर. कुठे गेला? पूर्वेकडे. सोमाचं स्थान हे आहे बघा, इथं मी मार्क करतोय. पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किलोमीटर चालला. हे दक्षिणेकडे 2 किलोमीटर. तो पुन्हा वळून पूर्वेकडे 2 किलोमीटर गेला. आता पूर्व कुणीकडे आहे? त्याच्या डावीकडे आहे, म्हणजे पूर्वेकडे 2 किलोमीटर डबल गेला. त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 किलोमीटर गेला. उत्तरेकडे म्हणजे वर गेला आहे. किती गेला आहे? 7 किलोमीटर. 7 किलोमीटर गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंत अंतर किती? वा, असा प्रश्न पाहिजे बघा. 10 किलोमीटर पूर्वेकडे गेला, नंतर दक्षिणेकडे 2, नंतर पूर्वेकडे पुन्हा 2, उत्तरेकडे 7. आता इथून डॉट डॉट करून आपण सगळं एक जोडून घेऊ. ठीक आहे. आता इथून इकडे गेला आहे, तर हा बेस घ्यायचा आहे आपल्याला खालचा. हा बेस घ्यायचा इथून इथंपर्यंतचा. आपण इथं कोणता रूल लावू शकतो? पायथागोरस. वाव. पायथागोरसचा प्रमेय लावू शकतो आपण या ठिकाणी. ठीक आहे. बाजूचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग असा असतं ना. ठीक आहे. तर मग हे खालची जर आपण बाजू बघितली तर किती आहे? 10 इथं गेले. मग इथून 2 किलोमीटर गेलं ना पुढं. इथून खाली गेला, खालचं माहीत नाही. वर गेला, वरचं माहीत नाही. देणे घेणे. पण 2चा फरक आहे ना इथं. हा दिसतोय का 2? हा इथं 2. हा 2च वाढला आहे की इथं. हा 10 तर आपल्याला अगोदरच आहे. हा 10 तर अगोदरच दिला इथंपर्यंत. इथंपर्यंत 10 आहे अगोदरच. मग हा खाली गेला, आडवं मोजणार आहे का नाही? उभं मोजणार नाही. मग हे खालचे 2 किलोमीटर तेच इथं आले. म्हणजे किती झालं? हे 10 आणि हे 2 12 किलोमीटर खाली झालं. हे 12 किलोमीटर. ठीक आहे. आता उभं बघू. उभं इथून केवढं पाहिजे? इथंपर्यंत झालं तर उभं एवढं पाहिजे आपल्याला. एवढं उभं पाहिजे. ठीक आहे. किती असणार उभं पोहावं पण बघा. इथून वर किती गेला आहे? 2 दिसतं. हे 2 खाली, हे 2 वर गेला असेल इथून. म्हणजे उरलेले किती असणार आहे? 7मधून हे 2 काढायचे. उरले किती? 5 किलोमीटर. तर इथं असणार आहे 5 किलोमीटर बरोबर. आता इथं पायथागोरस लावा. काय लावणार आपण इथं? कर्णचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे किती झाला? 12 अधिक हे 5चा वर्ग, या दोघांचा स्क्वेअर रूट. किती येणार मग? 12चा वर्ग आला 144, 5चा वर्ग आला 25. किती येणार दोघांची बेरीज? 5 आणि 4
9 2 4 6 1 169 स्क्वेअर रूट आलं. मग स्क्वेअर रूट ऑफ 169 किती असतं? 13. एवढं तर माहीत असेल आपल्याला. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 13. बरोबर. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर एक रक्कम तशातशी 10 दराने 2 वर्षासाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 750 आहे, तर ती रक्कम कोणती? पहा काय सांगितले, 10% दराने. 10% म्हणजे आपल्याला माहिती आहे तशातशी 10 म्हणजे 1/10. 10 दराने 2 वर्षासाठी ठेवलं तर मग 10चं 11, 10चं 11 2 वर्षासाठी झालं. करा 10 × 10 100, 11 × 11 121. त्यानं काय म्हटलं तर त्यावेळी मिळालं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक 7.5 आहे. हा थोडा ट्रिक आहे, परंतु ट्रिकसाठी नाही. ह्या दोघांमधला फरक किती येतो आहे? 21चा फरक येतो आहे. 100मध्ये 21 मिसळल्यास 121 येते. दोघांमधला फरक किती आहे? 21. म्हणजे काय? सरळ व्याज अधिक चक्रवाढ बरोबर 21 आहे. पण आपल्याला माहिती आहे 10 दराने सरळ व्याज आकारलं जाते, 2 वर्षासाठी आकारलं तर किती झालं मग ते? 10 पहिल्या वर्षासाठी आणि 10 दुसऱ्या वर्षासाठी. समजलं तुम्हाला? तर मग ही 20 झाली सरळ व्याज. तर मग 21मधून 20 गेले, उरला किती? एकच उरला ना चक्रवाढ व्याज. बरोबर आहे ना? ट्रिकची ही तर मजा असते. ते तसलं काय करतच बसायचं नाही. ते काय असतं ते P/1 काहीतरी असतं बघा, ते रेट असतो वाटते तर R/100 ह्याचा वर्ग वगैरे. घनालाच काय करणार? चौथालाच काय करणार? हेच करत बसणार आहे? नाही करायचं. बरोबर. तर मग ही ट्रिक त्यासाठीच असते. समजलं? दोघांमधला फरक किती आला? 121 आणि 100मधला फरक आला 21. म्हणजे हा 21 जो आहे तो व्याज आहे. त्या व्याजमध्ये चक्रवाढ व्याज पण आलं आणि सरळ व्याज दोन्ही पण आले. आता सरळ व्याज आपल्याला माहिती आहे नेहमी वाढत नाही, जी आहे त्याच दराने नेहमी वाढत जातं. पण चक्रवाढ व्याज जी अमाऊंट असते त्याच्यावर आणखी लागतं, ॲडिशनल वाढत जातं ते. बरोबर आहे. त्यामुळे सरळ व्याज जर बघितलं तर पहिल्या वर्षी 10% होता, दुसऱ्या वर्षी 10च असणार आहे. तो 10 आणि 10 काढून घेतला. मग उरलेला काय असणार आहे? चक्रवाढ व्याज. तो होता 1. मग आपण म्हणतो 1 आले चक्रवाढ व्याज. पण प्रश्न काय म्हणते? 750. 1 बरोबर 750. समजलं? 1 बरोबर 750. तर 100 बरोबर किती? 200 वाढून टाका पुढे. तर 6 700 0 0. तर 75,000 याचं उत्तर येईल. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. समजलं? सोपं असतं, एवढं काय नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, आय थिंक अखेरचा प्रश्न आहे, प्रश्न 15वा. हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे, एवढा काही अवघड नव्हता आणि एवढा सोपा बी नव्हता विचार करण्यासाठी. 856 × 592 हे अधिक जशास तसं 1/856 × 264 वजा 1/592 × 264. आता यांचं LCM काढा. LCM काढणं म्हणजे काय? तिघांचा पण गुणाकार करून टाकायचा. हे 856 × 592 × 264. आता प्रत्येकाला हे करून ह्या LCMनं प्रत्येकाला भागायचं. समजा इथं मी ठेवलं ह्या पहिल्याच्यामध्ये ठेवा. हे LCMवर 856 भागिले × 592 × 264 यांना डिवाईड करायचं. 856 × 592 किती उरणार आहे? 264 उरेल. तर मग इथं 264 लिहा. 264 अधिक त्याच प्रकारे इथं पण करायचं. 856 264 सोडून द्या, उरलं काय? 592. तो वजा आहे, वजाचं काय? 592 264 सोडून द्या, उरलं काय? 592 उरलं 856. समजलं काय केलं? ते LCM काढायचं आणि त्यांना काटायचं. नंतर काय करायचं? ह्या दोघांची बेरीज करा. आता कंचे भागू वेव आहे, काही बी आहे, तुम्ही एकतर ह्या दोघांची बेरीज करा, वजा करा, काही करा, काही फरक नाही पडत. वरचे जे आहेत नाही, वरचं अगोदर कोणते करा, नंतर कोणते करा, काही फरक नाही पडत. त्यामुळे आपण बेरीज करू अगोदर. 4 × 2 6, 9 6 15, 4 × 2 6 ला 0, 9 6 15ला 5, 7ला 1, नंतर 5 × 2 7 1 8. 856 - 856 डिवायडेड बाय जे काही इथं आहे 856 × 592 × 264. आता 856 × 856 हे माहिती आहे आपल्याला, इथे 0. शून्याच्या भागी काहीही असो, शून्याच्या खाली काहीही असो, त्याचं उत्तर काय असणार आहे? 0 असणार आहे. त्यामुळे याचं पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण गणिताचे सर्व प्रश्न सोडवले. आशा करतो तुम्हाला जास्त अवघड वाटले नसतील. ठीक आहे. तर मग काही एवढे जास्त अवघड नव्हते. हे काही निष्कर्षाचे प्रश्न होते 2-3 पॅसेजेस टाईप. हे 2-3 प्रश्न सोडले तर मग बाकी प्रश्न एकदम सोपे होते, एवढं काही नव्हतं. ठीक आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल.
प्लीज जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.